तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत उन्हाळी वाळवणातील तिसरा पदार्थ म्हणजे कुरडई। अगदी छान अशी पांढरी शुभ्र 2 किलोच्या प्रमाणामध्ये आपण ही पूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप पाहिलेली आहे। अगदीच चिक वगैरे एकट्यानेही घेऊ शकतो। कशा प्रकारे घ्यायचा, कशा प्रकारे जुगाड करायचं ते देखील आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर तुम्ही कुरडया पाहू शकता, अगदी छान अशा पटकन तळल्या देखील जातात आणि अगदी दुप्पट तिप्पट देखील फुलल्या जातात। तर तुम्ही इथे चुरून पाहू शकतो आपण, अगदी छान अशी चुरल्या जाते, कुठेही तेलकट वगैरे होत नाही आणि 2 किलोमध्ये आपल्या एवढ्या कुरडया तयार झालेल्या आहेत। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपी पूर्ण पाहायची आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर हो, सबस्क्राईब करण्यासाठी वगैरे आणि लाईक करण्यासाठी बिलकुलही पैसे लागत नाहीत। खूप जास्त मेहनतीने हा व्हिडिओ बनवला जातो, त्यामुळे एक लाईक तर बनतो। त्यासाठी आपण इथे गहू घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे गहू अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो जुने गहू घ्यायचे, त्याला खूप छान असा चीक पडला जातो, जास्त प्रमाणात चीक पडला जातो। तर मी इथे 2 किलो गहू घेतलेले आहेत। तो सुरुवातीला स्वच्छ करून घ्यायचे आणि अशा प्रकारे 3 ते 4 पाण्यात, म्हणजे अगदी नितळ असं पाणी निघत नाही तोपर्यंत आपण गहू धुवून घेणार आहोत। तर मी इथे 4 ते 5 पाण्यामध्ये गहू धुवून घेतलेले आहेत। तर आपले इथे गहू धुवून झालेले आहेत। आपण त्यामध्ये पाणी ओतून घेऊया। तर पाणी अगदी 1 ते 1.5 इंच पाणी गव्हापेक्षा वरती येईल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथपर्यंत पाणी वरती आलेलं आहे आणि आपण हे झाकून 4 दिवस ठेवणार आहोत। याचं रोजचे रोज पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे दुसऱ्या दिवशी पाहूया। तर मी इथे डब्यामध्ये पूर्ण गहू ओतून घेतलेले आहेत। दुसऱ्या दिवशी पाहूया, यावरती फार प्रमाणात फेस आलेला आहे आणि गहू थोड्याफार प्रमाणात भिजला गेलेले आहेत। आपण हे पाणी पूर्ण काढून घेणार आहोत। तर मी इथे पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि दुसरं नवीन पाणी यामध्ये टाकून पुन्हा आपण हे झाकून ठेवणार आहोत। तर पहिल्या दिवशी थोडासा फेस येतो, दुसऱ्या दिवशी आणखी जास्त फेस येतो। तर हे मी इथे गहू ज्या दिवशी भिजू घातले त्या दिवसापासून 4 दिवस पूर्ण गहू मी इथे उन्हामध्ये ठेवलेले आहेत। तर दुसऱ्या दिवशीचा नाही, पण तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ पाहू शकता। तिसऱ्या दिवशी अशा प्रकारे पूर्ण डब्बा पूर्ण असा फेसाने भरलेला आहे आणि आपण इथे गहू देखील चेक करून घेऊया, अगदी छान भिजलेले आहेत। तरीही अगदी आपण हे 4 दिवस भिजून घेणार आहोत। तर हा तिसरा दिवस आहे, आपण पाणी चेंज करून घेऊया। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी पूर्ण गहू देखील वर आलेले आहेत आणि यावरती फेस देखील खूप जास्त प्रमाणात आहे, पण आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही खालचे गहू देखील पाहू शकता, अगदी छान असे भिजलेले आहेत। तर पूर्ण 4 दिवस आपण हे गहू भिजून घेतलेले आहेत। तर आपण हे रोजच्या रोज पाणी चेंज केलेलं आहे। अशा प्रकारे पाणी चेंज केल्यामुळे आपल्या कुरडईचा आंबूस वगैरे बिलकुलही वास येत नाही। तर मी इथे अशा प्रकारे चाळणी घेतलेली आहे। त्यानंतर आपण हे गहू त्यामध्ये ओतून घेऊया, म्हणजे यामधलं पूर्ण पाणी निघून जातं। आपण रोजच्या रोज जेव्हा पाणी बदलतो त्यावेळेस मी पूर्ण डब्बा झाकण लावलेला असताना थोडासा काना करून ठेवायचा, म्हणजे पूर्ण पाणी निघून जातं आणि आपले गहू अगदी स्वच्छ असे निघतात, म्हणजे कुरडईचा आंबूस वगैरे वास येत नाही। तर अशाच प्रकारे आपण 4 ते 5 पाण्याने गहू धुवून घेणार आहोत। तर हे पहा, आपले गहू अगदी परफेक्ट भिजले की नाही हीच याची साईन आहे की खाली बुडाला आपण ज्या भांड्यामध्ये गहू भिजायला घातले होते त्याला खाली असा चिक बसलेला आहे, म्हणजे आपले गहू अगदी परफेक्ट असे भिजलेले आहेत। तर सुरुवातीला माझ्याकडून थोडासा चिक खाली गेला, म्हणून मी हा देखील अगदी मिक्स करून या गव्हामध्ये टाकला आणि वरती थोडं पाणी टाकून पूर्ण चिक काढून घेतला। त्यानंतर आपण हा चिक स्टीलच्या पातेल्यामध्ये काढणार आहोत आणि त्यामध्ये पाणी ओतून साईडला ठेवणार आहोत। हवं तर तुम्ही तो चिक पूर्ण चिकामध्ये मिक्स करू शकता किंवा मग साईडला ठेवला तरीही चालेल। तर मी हा साईडला ठेवते। तर 4 ते 5 पाण्याने आपण धुवून घेतलेले आहेत। आपले अगदी छान असे गहू तयार झालेले आहेत, कुठेही गव्हाचा वास वगैरे येत नाही। तर अशाच प्रकारे तुम्हाला देखील छान असे गहू धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 हाताने आपण इथे गहू टाकून घेणार आहोत। तर यामध्ये आपण हा चिक मिक्सरला फिरून काढणार आहोत, मशीनमध्ये वगैरे नाही। तर त्यानंतर आपण इथे यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत। तर पाणी कितपत ओतून घ्यायचं, हे अगदी फक्त गहू बुडतील इथपर्यंत पाणी आपण ओतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूप जास्त पाणी ओतायचं नाही, नाहीतर त्यामध्ये आपण जेव्हा मिक्सरला फिरवतो त्यावेळेस त्यामध्ये गहू राहण्याची शक्यता असते। तर मिक्सरमध्ये फिरलेलं आपण या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत। त्यासाठी मी अशा प्रकारे चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आपण हे फिरून घेतलेलं मिश्रण जर ओतून घेतलं तर खूप जास्त आपल्याला कुटाणा होत नाही आणि अगदी हात फिरवत आपल्याला हे चोथावरती काढून घेण्याची गरज पडत नाही। अशा प्रकारे चाळणी जर ठेवली
तर अगदी पटकन असा चोथा वरती निघून येतो आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये कुठेही गहू वगैरे आलेला नाही. खूप जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 गरके मारून घेतले की अगदी छान गहू बारीक होतात. त्यानंतर आपण हा चोथा पाण्यामध्ये ठेवणार आहोत. मी इथे दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये देखील पाणी घेतलेलं आहे. तो चोथा देखील आपण पुन्हा मिक्सरला फिरून न घेता फक्त पाणी टाकून घेणार आहोत. त्यामध्ये थोडाफार चिक जातो. तर आपल्या इथे काही गहू मिक्सरला फिरून झालेले आहेत, ते आपण चिक गाळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे स्टीलचा डब्बा घेतलेला आहे. त्याला अशा प्रकारे साडीचा पीस बांधून घ्यायचा आणि त्याच्यावरती 0 नंबरची चाळणी ठेवून घ्यायची. म्हणजे ॲट अ टाईम आपण 2 टाईमचा इथे चिक गाळून घेणार आहोत. खूप जास्त भांडे वगैरे खरकटे करण्याची गरज पडत नाही आणि तुम्ही जर अगदीच एकटे असाल तर अशा प्रकारे आयडियाच नक्की करू शकता. तर यामध्ये आपण चिक ओतून घेऊया. तर आपली ही 0 नंबरची चाळणी आहे. तर चिक ओतून घ्यायचा आहे. चिक ओतून घेतला की मोठ्या चाळण्यामधून थोडाफार जो चोथा गेलेला असतो तो वरती चाळणीमध्ये राहतो आणि खाली थोडीशी अगदी बारीक अशी रय गेलेली असते, ती खाली पिसाच्या वरती राहते. तर हे अशा प्रकारे वरती राहिलेला चोथा बाजूला करून घ्यायचा आहे. तर मध्ये मध्ये तुम्ही ह्या स्टेप करून पूर्ण चिक इथे गाळून घेऊ शकता. तर हे आपला इथे सुरुवातीचा चिक गाळून झालेला आहे. त्यानंतर आपण इथे चोथा राहिलेला त्यामध्ये पाणी ओतून देखील आपण तो देखील गाळून घेणार आहोत. तर यामध्ये देखील थोडंफार पाणी ओतून गाळून घ्यायचं आहे. तर आपण याचा देखील चिक काढून घेऊया. तर हे आपला इथे दोन्ही वेळेसचा चिक काढून झालेला आहे. तर आपला इथे एवढा डब्बा भरलेला आहे. तुम्हाला आपली ही आयडिया आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण इथे तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि आपला इथे 2 किलोचा असा चिक आहे. त्यासाठी आपण इथे 10 मिनटं आपण हा खडा फिरून घेणार आहोत. तुमचा चिक जर खूप जास्त असेल तर तुम्ही अगदीच 15 ते 20 मिनटं हा खडा या चिकामध्ये फिरून घेऊ शकता. यामुळे आपला चिक अगदी छान असा खाली बसल्या देखील जातो आणि लालसरपणा असेल तो देखील निघून जातो. त्यामुळे फक्त तुरटीचा खडा फिरून घेण्याची गरज पडते. तर अशा प्रकारे आपल्याला इथे दुसरं काही ॲड करण्याची गरज पडत नाही. तर हे दुसऱ्या दिवशी आपण इथे चिक पाहूया. तर आपला इथे पूर्ण वरती लाल पाणी आलेलं आहे आणि चिक आपला घट्ट असा खाली बसलेला आहे. तर आपण हे अगदी हळूवार असं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. अगदी हळूवार काढून घ्यायचं, खाली चिक असा ढवळला गेला नाही पाहिजे. तर हे आपला इथे पाणी ओतून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता आणि अगदी पांढरा शुभ्र असा आपला इथे चिक दिसत आहे. तर सकाळची वेळ आहे त्यामुळे थोडासा असं पिवळसर तुम्हाला दिसत असेल, पण पूर्ण चिक आपला पांढरा शुभ्र असा आहे. खाली बसलेला चिक हा फोडून घ्यायचा आहे. तर आपला इथे चिक फोडून घेत आहोत. तोपर्यंत आपण एका साईडला पाणी तापायला ठेवून देऊया. तर आपण इथे अंदाजे 6 ते 7 लिटर असं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपण हा चिक मोजून घेऊया. आपला इथे चिक अगदी घट्ट असा झालेला आहे. तर चिक किती घ्यायचं आणि पाणी किती घ्यायचं, चिक जर तुमचा अगदीच घट्ट असेल तर एका पातेल्याला 2 पातेलं असं पाणी घ्यायचं आणि चिक अगदीच थोडासा असा मीडियम असेल तर पाऊण पातेलं म्हणजे 1.25 पातेलं आणि अगदीच पातळ असेल तर 1.5 पातेलं असं पाणी घ्यायचं. तर गरम झालेलं पाणी मी दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामधलं अगदी अर्धा लिटर पाणी मी साईडला काढून ठेवलेलं आहे. तर मी इथे पातेल्यामध्ये पाणी ॲड करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे. तर पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे मी इथे मीठ ॲड केलेलं आहे आणि टीस्पूनचे जर मेजरिंग कपमधले जर चमचे पाहिले तर 2 TBSPचे 2 आणि हाफ TBSPचा 1 असा मी ॲड केलेला आहे. तर आपण इथे पाण्याला उकळी काढून घेऊया. तर आपल्या इथे पाण्याला उकळी आलेली आहे. मीठ ॲड केल्यानंतर पाण्याला उकळी काढणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर मी इथे अशा प्रकारे चाटू घेतलेला आहे. तर तुम्ही कशाने चिक मिक्स करता, तुम्हाला ज्याने कम्फर्टेबल वाटत असेल त्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. तर तुमच्या आणि माझ्या भाषेमध्ये थोडाफार चेंज असू शकतो, म्हणजे शब्दामध्ये. तर आम्ही याला चाटू म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा. तर एका जणाने अशा प्रकारे चिक ओतून घ्यायचा आणि दुसऱ्याने अगदी फटाफट असा मिक्स करायचा, म्हणजे त्यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत. तर आपण हा गॅसवरतीच तयार करून घेत आहोत. तर हे आपला इथे चिक हटून झालेला आहे. त्यानंतर छोट्या पळीने आपण हा मिक्स करून घेणार आहोत. तर यामध्ये थोड्याफार गाठी झाल्या असल्या तर त्या फुटल्या जातात आणि छान असा मिक्स देखील होतो. तर आपल्या इथे चिकामध्ये बिलकुलही गाठी वगैरे झालेल्या नाहीत. फक्त मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चेक करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही चिक पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र असा दिसत आहे, छान असा घट्ट देखील झालेला आहे. तर आपण हा वाफून म्हणजे शिजून घेऊया. अगदी छान पांढरा शुभ्र दिसत आहे. तर आपण हा झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवर अगदी 15 ते 20 मिनटं वाफून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये मिक्स देखील करायचं आहे. तर आपण इथे झाकण ठेवून देऊया.
तर तुम्ही अशा प्रकारे गव्हाच्या कुरड्या करतच असाल तर कशा प्रकारे करता किंवा त्यामध्ये आणखी काही ॲड करत असाल तर ते कमेंट करून नक्की सांगा. तर 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. एकूणच अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर आपण चेक करून घेऊया. गॅस पूर्णपणे मीडियम ठेवलेला आहे. तर आपण इथे चेक करून घेऊया. पाण्याचा हात बुडून घ्यायचा आणि हात थोडासा चिपकून पाहायचा. तर अगदी बिलकुलही चिक जर हाताला चिकटत नसेल तर आपला चिक इथे डन आहे असं समजायचं. आपण इथे गॅस बंद करून घेऊया. त्यानंतर आपण इथे कुरड्या करून घेऊया. तर तुम्ही अगदीच मोठी तार घेतली असेल सोऱ्याची तर 1.5 ते 2 एढे घेऊ शकता. तर मी इथे अगदीच अशी बारीक तार घेतलेली आहे. पूर्णपणे ज्याचा त्याचा प्रश्न असतो किती मोठी किंवा किती छोटी अशी कुरडई करायची. तर मी इथे अगदीच छोटी तार आहे त्यामुळे 2 एढ्याची मी इथे कुरडई करून घेणार आहे. तर अशाच प्रकारे आपण इथे पूर्ण कुरड्या करून घेऊया. तर हे आपला इथे चिक अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. चला तर मग आपण इथे कुरड्या पाहूया. तर 2 किलोमध्ये आपल्या इथे एवढ्या कुरड्या तयार करून झालेल्या आहेत. 2 ते 3 दिवस आपण छान कडकडीत उन्हामध्ये कुरड्या वाळून घेऊया.